नमस्कार. आज 6 जुलै. गेल्या 3 ते 4 दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदी हे पहिल्यांदाच पात्राबाहेर आलेली पाहायला मिळत आहे. सध्या जर पाणी पाहिले तर राजाराम बंधारा 1 फूट 3 इंच पाणी पातळी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर राधान धरण हे 85% भरलेलं आहे. सध्या पंचगंगेची वाटचाल आता इशारा पातळीवर होताना दिसत आहे. कारण इशारा पातळी पाहिलं तर 39% तर धोका पातळी 43% आहे. त्यामुळे आता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेलं आहे. महापालिका असेल तसेच आपले जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन असेल हे देखील आपला अलर्ट मोड आलेलं पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील धरणांचा आढावा घेतला तर राधानगरी धरण हे 85% भरले आहे, तर तुळशी धरण 45%, वारणा 42%, दूधगंगा 18%, कासारी 39%, कडबी 41%, तर कुंभी धरण 41%, पाटगाव 39%, चिकोत्रा 35%, तर धामणी हे 90% भरले असून कोदे हे 100% भरल्याचं नोंद करण्यात आलेली आहे. सध्या जर पावसाचा जोर पाहिला तर जिल्ह्यातील 44 बंधारे हे सध्या पाण्याखाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या 3 दिवसासाठी प्रशासनाने ऑरेंज अलर्ट कोल्हापूर जिल्ह्यात दिलेला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सर्व नदीपाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महापालिका प्रशासन असेल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हे सध्या अलर्ट मोड असून लोकांनी देखील योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन यावेळी लोकांना करण्यात आलेलं आहे. लाईव्ह मराठीसाठी सलमान जमादार, कोल्हापूर.